सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे बघा आपल्या सोबत लगेचच कार्यक्रम सुरू होतो मुझ्यामध्ये सगळे आता ते डायलॉग मारला की म्हणणार पैशासाठी करतात असा विषय आम्ही काय म्हणतो आता लोकांची भावना कार्यक्रमाला सगळे म्हणजे गावातील आम्ही सगळे जमलेले प्रेक्षक असायला नको म्हणून
आम्हाला 10 मिनिटं दिली तर चालतील बघा 10 मिनिटात धमाल कशी बरं सुरुवात बरं ऐका पहिली गंमत थोडीशी घेतोय आजच्या बारीला तुझ्याने माझ्या कामाची आजच्या बारीला तुझ्याने माझ्या कामाची आजच्या बारीला तुझ्याने माझ्या कामाचं आजच्या बारीला तुझ्याने माझ्या कामाचं लय हाय मोठ सामान घडशी मामाचं लय हाय मोठ मी तुम्हाला ना बोलला मामा मन म्हणतात मन तवा मन तुमचा तव्यावर पोला टाकते म्हणजे कसा 10 मिनिट सचिन बुवा म्हणतात मला ऐका बरोबर सीट डाऊन बरोबर ऐका मला माहिती आहे तुम्ही बघा बुवांचं गाव इथं 5 किलोमीटर आहे 5-7 किलोमीटर 10 किलोमीटर असेल मी बुवांना मानाचा मुजरा केला का नाही समाज सांगेल रेकॉर्डिंग 3-3 4-4 कॅमेरा लागलोय ह्याच्या कानात हुंदीर मुतला त्याला माझा दोष नाही मला म्हणतो बुवा भांबावला अरे असं काही गेलं आणि काही आलं असं चुरगडवर कुस्करून टाकलंय तुम्ही अजून अंड्या खाव तुमचा पोला करून खाईन मी श्रावण संपला उगाच मला बोलायला लावू नका मानाचा मुजरा तुम्हाला केलेला आहे मी समाजाने ऐकलेला आहे तुम्ही नसेल ऐकलं नाही म्हणा बरोबर आहे रेकॉर्डिंगला आहे बघा देतो सगळं मस्त सुंदर बुवानी कार्यक्रम येतो व्हायचं येतो ऐका दादानी मला फरमाईश दिली तुम्ही सुरुवात करतो बघा टिकवा ही नाती पण कोणी विकू नका शेती चांगलं झालं ऐका दादानी पांडुरंगाने मगाशी बक्षीस दिलं टिकवा ही नाती विकू नका शेती आहे ती आपली माय अहो आहे ती आपली माय तिच्याशिवाय पर्याय नाही तिच्याशिवाय पर्याय नाही मग ती विकल्यावर खाणार काय माती खा नाही तर रेशनचं खा गहू 2 रुपये किलो आता एकदा मोदी गेलं की ते पण गेलं लाडक्या बहिणी कुठे लाडक्या बहिणी घेतलं ना 1500 येतील व्हायचं थांबा जरा 2 होतील काही दिवस ऐका म्हणून हात जो वरती एक मिनिट हात जोडून करतो विनंती सेम मॅडम राहण्यासाठी पुन्हा एकदा आले पाहिजेत बघा हात जोडून करतो विनंती विकू नका शेती सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती जर सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती हो हात जोडून करतो विनंती विकू नका शेती हात जोडून करतो विनंती विकू नका शेती सौदा केला मायभूमीचा पदरी पडेल माती 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 आणखी नाही का बुवानी सुंदर गायलेला आहे मी थोडं मागून येतोय बघा कसं तो त्यांनी सुंदर विषय गायला आहे शेवटचा विषय केसामध्ये गजरा फिरताना गजऱ्यावर नजरा हे मराठी शाळेत आहे म्हणतात काय सचिन भाऊ भांबा ना तुला घांगरवी सचिन भाऊ माझा अंगारा तुम्हाला माहिती नाही
आपला कुठलाच भगत नाही बघू शकत आपला असला अंगारा ऐका म्हणून म्हणता बघा गावकी भावकीचा साक्षी ना तुला घालतोय मागाना अग कदमांची पोरी होशील का थुमकांची सोन मेलव नाव तरी चांगलं ठेवा अण्णा मग होईल कदम कर्तव्य दक्ष मराठा धुमाक 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 काय धमकमी अशी ऐका 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 विषय तुझी बायको मी झाल्यावर सुन होणार होतो ना मला होतोय तुझी बायको मी झाल्यावर आणि तुला चांगलीच हमकी ना लय वटवट केलीस तर तुला मी मुसळानं धमकी ना लय वटवट केलीस तर तुला मी मुसळानं धमकी ना लय वटवट केलीस तर तुला मी मुसळानं धमकी ना लय वटवट केलीस तर तुला मी मुसळानं धमकी ना तुझी बायको मी झाल्यावर याला चांगलीच हमकी ना तुझी बायको मी झाल्यावर तुला चांगलीच हमकी ना वटवट केलीस तर तुला मी मुसळानं धमकी ना लय वटवट केल्यावर तुला मी मुसळानं धमकी ना लय वटवट केलीस तर तुला मी मुसळानं धमकी ना लय वटवट केल्यावर तुला मी मुसळानं धमकी ना हे प्राणो थांबा जरा 2 मिनिटं शायरांनी विश्लेषण केलं विषयाचं थोडस ते देतो पहिलं महत्वाचं आहे विषय पोरांना दिसतोय ना तुम्हाला मी मध्ये खांबा येतोय हा खांबा देऊन मुलाला द्या खांबा खांबा म्हणतोय हा तुम्ही काय वेगळा समजू नका मध्ये येता ना बघा म्हणून म्हणतोय शायरांनी विषयाचं विश्लेषण केलंय मला म्हणतात ज्ञानेश्वरी ग्रंथ मी अनेक वेळा सांगितलंय मी खानदानी शाहीर आहे मी खोटं बोलणार नव्हे म्हणून मी रंगमंचावर टिकलोय ज्ञानेश्वरीचा 14 अध्याय बोध तू तरी वाचलाव का तुम्ही हे उत्तर नाहीये आणि मी तुम्हाला उत्तर तुमच्या ज्या घुंगराच्या त्या गाभाऱ्यामध्ये वास करणाऱ्या त्या दैत्याचं राक्षसाचं नाव तुम्ही मला विचारत आपला गेल्या वर्षी कार्यक्रम झाला मी व्योमासूर असं मी त्यांना उत्तर दिलंय नाही म्हणतात मी प्रयत्न करतोय पण मी खोटं बोलणार नाही मी प्रयत्न चालू आहेत माझे व्योमासूर हे माझ्याकडे उत्तर पण ते काय म्हणतात ह्याच ग्रंथातला पाहिजे ह्याच पानावला पाहिजे असं नाही चालायचं भाकरीला जिकडे मोडू तिकडे तोंड आहे बुवा एका प्रश्नाची उत्तर अनेक ग्रंथात वेगवेगळी असतात तुम्ही म्हणाल ह्याच ग्रंथातलं पाहिजे असं नाही चालायचं असं नाही तुम्ही मला ग्रंथ दे मी देतो चला तुम्हाला पण तुम्ही मान्य करा ना मग जिथं हाय लिहिलेलं चला घुंगराच्या त्या गाभाऱ्यामध्ये वास आहे ना व्योमासुराचा अनेक तुम्हाला ग्रंथामध्ये दाखवेल पण तुम्ही म्हणाल ह्याच ग्रंथात दाखवा असं नाही जमणार असं नाही म्हणून तुम्हाला हे अट टाकले म्हणून माझ्या प्रश्न टाकताना तुम्हाला अट टाकले की मला मग त्याच ग्रंथाचं नाव सांगा ते नाही बाबा ज्ञानेश्वरी नाही ती पहिली वाचा नाही तर चावा ना तुम्ही वाचाल तरच वाचाल ज्ञानेश्वरी 14 अध्याय सांगताय तुम्ही लोकांचं इकडे तिकडे ऐकून तुमचा तेवढा घास नाही आणि शपथ सांगतो तो आमचं संगीतकार तो प्रणित दादा मोहिते हा त्यांच्याकडे एक रेडा आहे रेडा ते त्यांचं होतं ना संगीतकार ते आमच्या खेळातला आहे दो मिस्टर दो हा बँच मास्टर दो आमच्या खेळात त्यांच्याकडे एक रेडा आहे माजलेला काळा रेडा आहे ऐका कसा देतो तो बघा शहाण्याची सर येणार नाही या येड्याला भाद्या बैलाची सर भाद्या बैलाची किंमत भाद्या बैलापेक्षा किंमत असते नवख्या पाड्याला शहाण्याची सर येणार नाही येड्याला भाद्या बैलाची सर भाद्या बैलाची किंमत भाद्या बैलाच्या पेक्षा किंमत असते नवख्या पाड्याला व तुम्हाला आता झाले झाड्याला पहिला बघून या आमच्या दोच्या रेड्याला तुम्ही ते सेम त्यांच्याकडे हाय बघा तुमच्या बँजो मास्टर त्यांना विचारा त्यांच्याकडे परश्या नावाचा रेडा आहे आणि हा नरशिया त्यांच्याकडे आहे परशिया आणि हा ढाकमोलीचा नरशिया काय रे तुम्हाला येड ऐका सुंदर सुंदर स्तवन बघा पुराण म्हणून तुम्ही कंटाळला म्हणून मी तुम्हाला म्हणतो बसत जा तुम्हाला 8 दिवस नाचायचं आहे म्हणून म्हणता काय रे ती पहिली काय ही लावली पहिला मुद्दा म्हणजे काय जीव लागा काय रे जरा वाजव ती जरा हा बुवाला दाखव ती सुंदर ऐका मित्रांनो माझे प्रतिस्पर्धी शाहीर आहे ज्ञानदीप भोईनकर हा जाऊ द्या विषय त्याने सुंदर स्तवन लावते ती खूप मी थोडस प्रयत्न करतोय शाहीर ऐका तुम्ही
काय रे पहिली सुराचा पहिली जीवा लगा जीवा लगा जीवा लगा असं काहीतरी आहे मेलाच वा हगलाच असशील वाटतं वास येत होतोय काय नका ना लावू तुम्हाला जमत नाही तो नका ना कशाला वंदितो तुझं लागणा धावूनी आज यारणा गजानना दयाघना गजानना नका ना लावू तुम्हाला नाही जमत कशाला मोठेपणा लोकांना दाखवायसाठी होय अहो तुम्हाला इकडं म्हणजे तुम्ही गावातले इथलं जवळचं शहर इथं लोक तुम्हाला थांबवणार का बाहेर कुत्रा थांबत तुम्हाला वाऱ्या करतील तवा म्हणतात तवा तवा काल्या आहे तवा का म्हणून एक गाणं घेतो असं नाही मामावली बघा किती मिनिटं कार्यक्रम खरोखर मित्रांनो मी आलोय तुमच्या प्रेमासाठी सगळ्यांच्या आणि खरोखर हा कार्यक्रम ज्यांनी ठेवला ना समस्त जी 12 घरं 10 घरं आहेत ना जीवा भावाची कातळवाडी सगळं माझा परिवार आणि मला इकडे आणण्याचं मेन कारण म्हणजे आणि खरोखर मागाशी रवींद्र मटकरांनी सांगितलं ना हे खरोखर या म्हणजे मी मोठेपणा म्हणून सांगत नाही मुर्तवडे गावाचं नाव निश्चितपणे सन्माननीय आमचे पत्रकार बंधू माझे मित्र खरोखर बंधू सखा असावा तर असा असावा किती भांडणं झाली कितीही राग रुसवे असले काही असलं तरी सुद्धा मित्रांनो आज गेल्या वर्षी सुद्धा प्रयत्न होता डीके भुवनशी माझी बारी यंदा हा विषय योग जुळून आलाय काय काय लोकांना 5-5 वर्ष मी तारखा देतोय मिळत नाही तारखा पण त्यांनी योग जुळून आणला आणि खरोखर कार्यकर्त्यांसाठी एकदा टाळ्या वाजवा किती मिनिटं आले तेवढी सांगा गाण्यात कार्यक्रम करतोय आणि हा चॅलेंज 100 रुपयाचं बक्षीस गोवाचा घ्यायचा आहे गाण्याची चाल द्यायची आहे देतो चला एक फेरी फिर फक्त एकदा बोरी मार निळ्या समंती जाने भगवानो बला इशाऱ्यावर बलिदान देण्या धावला धन्य धन्य शिवरायाचा वीर मावळा आदिमाया श्रेष्ठ केली आदिमाया मी श्रेष्ठ केली वाघजाई शायरांनी म्हटलं चला ठीक आहे मी मान्य करतो शिवरायांना म्हणतात की शिवशंकराचा शंभूचा अवतार होता मावळा श्रेष्ठ केलाय त्यांनी तरी मी मान्य करतो उत्तर कसं दिलंय ते ऐका शिवरायांच्या नंतर संभाजी महाराजांच्या नंतर जेव्हा संभाजी महाराजांना हाल करून औरंगजेबाने मारलं त्यानंतर काय झालं ते विषय ऐका कसं उत्तर असतं बुवा आदिमाया श्रेष्ठ इष्टपद अंग अंग माखले रक्ताच्या धाराने तिचे अंग अंग माखले रक्ताच्या धाराने लाखो वैरी जखमी केले गवाराने स्वराज्य पुढे चालविले राणी ताराने उत्तर देते हा पुढे चालव ना स्वराज्याचे
रक्षण ताराबाईने केलं नंतर याला उत्तर म्हणतात शाहीर. हा मला वेळ नाही म्हणून मिनिटं कमी दिली. इकडे बघा घड्याळ लावून बसलाय म्हणून पुढचा त्याने मला 100 रुपयाचं बक्षीस शाहीर इथं आणून दिलं तरच घेईन. मी भिकारी नाही. तुम्ही मला चॅलेंज केलंय गणाचं. तुम्ही जर मला कटिंग दिलं मला चाल दिली म्हणताय तर 100 रुपयाचं बक्षीस इथं आणून द्याल तर घेईन नाही तर लय अशी कमवतो मी. हा म्हणून बोलतोय देतो गणाचं उत्तर. ऐका गणाचं सुद्धा उत्तर आणलंय. काय रे पोरांनो काय रे तो ऐकू दे थांबा. आधी गणाला रणाला बांधून तुरा कुणब्याचा पोर कसा नसतोय रे असं काहीतरी होत. उत्तर कसं असतं ते ऐका. शाहीर याला उत्तर म्हणतात म्हणून मला सचिन भाऊ म्हणतात उगाच नाही घास असं आहे. तो ऐका तुम्ही कुणब्याचा पोर गायलाय. कुणब्याची पोर मी गाणार आहे कारण मी शेतकऱ्याच आहे. अशी पोर आणले ते ऐका. पार्वतीच्या बाळा पायात बाळा सुंदर छान तुला साजतोय रे विश्वाचा धनी तुला चिंतामणी कोणब्याची पोर तुला पूजते रे. तू नाचतोय रे म्हणते माझी पोरगी माझी सवासीन पुजते तुला तेव्हा घरात आणते गणरायाला. याला उत्तर म्हणतात. वेळ नाही म्हणून नाही तर तुमचा असा कार्यक्रम करीन सचिन बुवा म्हणतात मला 2च आहेत अजून 3 नाहीत. तुम्हाला झाले जास्त गांजा मारवा लोक आहे बुवा. एक झाली आपली संपली आता 2च आहे. असा दोन मध्ये असा कार्यक्रम करीन असा काम काढीन परत यायचं नाव जोडीला सचिन बुवा म्हणतात मला. म्हणून शब्दाची मर्यादा आहे. तुम्हाला मानाचा मुजरा केलेला आहे. तुम्हालाच म्हणतोय जरी तुम्ही मी असं म्हटलं नाही तुम्ही माझ्या लहान मोठ्या काला व्हायचं माझ्यापेक्षा चालेल असं काला तरी पण चालेल पण दोन द्वारांना संसार करीन म्हणतोय ना मी तुम्हाला. नाही म्हणत कसा पण असू द्या धुमकीन व्हायचा पण संसार करीन ना म्हणतो. कसा पण असू दे येडावाकडा नवरा माझा तर सांभाळून घ्या. धनी आहे बा सांभाळून घ्या म्हणून एकच गाणं देतो फक्त बाकी नाही. आईची हो आईची राहिली बाबांची राहिली सगळ्यांची राहिली. ऐका त्याचं गाणं तुम्ही ऐकलेलं आहे. मी फक्त कटिंग देतो पोरांनो या कल्चर के ऊपर लगेंगे थोड़ा सा. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुर पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुरा. काही बुवानी गाणी गालेले आहेत त्यांना बोलणार नाही पण आईच जे आपली मुलं जी मुंबईला पुण्याला जिकडे तिकडे गेले त्या आई वडिलांची हुरहुर मी गायलेली आहे. मी समाजाला ती पटलेली आहे म्हणून बक्षीस आलेलं आहे. आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास दूर पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर त्याला पाहण्यासाठी मन झालंय आतुर. अरे बाबा काय नको आणू फक्त ये नसनाला ये अरे बाबा काय नको आणू ये नसनाला अरे बाबा काय नको आणू फक्त ये नसनाला ऐका शहरातल्या गुंठ्याची सर येईल का डोंगरावरच्या एकराला. शहरातल्या गुंठ्याची सर येईल का डोंगरावरच्या एकराला. वारुळातली मुंगी पोचेल का कधी शिखराला. शहरातल्या गुंठ्याची सर येईल का रानातल्या एकराला. वारुळातली मुंगी कधी पोचल शिखराला. हो सचिन बुवाची सर काय येईल ह्या डोंगराला काय येईल. तुम्ही वरडत राहा बुवा वरडत राहा. मी येलो बुवा मध्यात गावलो तुमचं काम नाही
तुम्ही नमान करा, नमान चात्यांचे भारूड, बस चात्यांचे भारूड तेवढंच करा. ते भारूड आता अजून बाहेर नाही आलं, त्यांना ना अजून माहिती शक्तीसुरा चालू झालाय म्हणून, ते अजून भारूडच आहे. काय प्रस्तावना किती करायची, शॉर्टकट करा. मला पण वेळ नाही मिळाला, दादांनी सांगितलं म्हणून एक गाणं घेतोय फक्त आपल्या मंडळाचं. सुंदर गाणं भुवानी गायलं, मला तेवढा वेळ नाही तरी सुद्धा. आता काय म्हणतो रिक्षा खाली चले चिपळूण तालुका निसर्गरम्य, हा चिपळूण तालुका निसर्गरम्य, हिरवळ डोंगर झाडीचा. हा चिपळूण तालुका अहो निसर्गरम्य आहे, हिरवळ डोंगर झाडीचा. गणेश उत्सव सोहळा गाजतोय मोरटवडे कातळवाडीचा. 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 आहे गावात छोटीशी वाडी, गावात आहे गावात कातळवाडी, आहे गावात छोटीशी वाडी. देव धर्माची आहे गोडी, देव धर्माची आहे गोडी, देव धर्माची आहे गोडी. आरती समूहाने घेऊन आघाडी, आरती समूहाने घेऊन आघाडी. देवा धर्माची गोडी, देवा धर्माची गोडी, देवा धर्माची गोडी. अहो माणसं ही भोळी मराठी मोळी, माणसं ही भोळी मराठी मोळी. लोक नाही बघला माडीचा. गणेश उत्सव सोहळा गाजतोय मोरटवडे कातळवाडीचा. गणेश उत्सव सोहळा गाजतोय मोरटवडे कातळवाडीचा. गणेश उत्सव सोहळा गाजतोय चिपळूण तालुका निसर्गरम्य, चिपळूण तालुका निसर्गरम्य, हिरवळ डोंगर झाडीचा. गणेश उत्सव सोहळा गाजतोय मोरटवडे कातळवाडीचा. गणेश उत्सव सोहळा गाजतोय मोरटवडे कातळवाडीचा. गणेश उत्सव सोहळा गाजतोय मोरटवडे कातळवाडीचा. मिनिटा किती आहेत सांगा? एक गाणं गाऊ, 3 मिनिटं एक गाणं गाऊ. तुम्ही म्हणाल तर हा घेतो, नाही तर आपला ठेवतो. होईल 2-3 बार आहेत चांगलं भरलेलं, 2-3 बारांना होतील म्हणून. ऐका ऐका, हे मला सून करून आणले ना घरात. सून साहेबा, सून ऐका, सून काय म्हणते ऐका, सून करून आणली सून. हा समाजाची आताच्या समाजातली परिस्थिती सांगतोय मित्रांनो. हा सासू सुनाचं पटत नाही. सासू म्हणते हिन माझा म्हणजे सुनला म्हणते हिन माझ्या पोरग्याला काबीज केला. सून म्हणणार माझा नवरा काय माझा ऐकत नाही. समाजाची आताची जी परिस्थिती आहे कशी मांडली ते ऐका. शाहीर तुम्हाला लागू होते, तुम्हालाच आहे. ऐका तिथंच ठेव. घ्याल का हो राया एक शिहावतीला जड भारी वाटे मजला. एवढं एक लास्ट एवढं माहितीये मला. जाऊ दे. काय सांगूया, काय सांगू ना गड्याचं, काय सांगू ना गड्याचं. नागड्याचं नाही तर गोवाला वागायचं तुम्ही. तुमचा काय भरावसा नाही. हो त्याने आता वैसे काढलं असेल कपडा वारा लागायसाठी. गरमा होतो ना इथं. ऐका काय सांगू या ना गड्याचं, या ना काय सांगू या ना गड्याचं. कसं काय होईल कधी सांगा या दगडाला.
अहो अक्कल येईल. बायको म्हणते नवऱ्याला आणि सासू पण म्हणते बा बिचारा नवऱ्याचा मराठमध्ये सासूचा मला आपला आईचा ऐकू का बायकोचा ऐकू विषय काय. आई बाप म्हणतात काय सांगू या नगड्याचं अहो कसं काय होईल कधी सांगा या दगडाला अक्कल येईल. अहो बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल. असं का म्हटलंय वृद्ध आपल्या आई बापांना गावाला सोडून गावाला सोडून पोटा पाण्यासाठी का होईना बायका पोरांना घेऊन मुंबई आणि आई बाबा इथं म्हणून आई बापाचे उपकार सारे हा विसरला. भोपळ्यावानी जमिनीवरती भोपळ्याच्या वाणी जमिनी वरती हा पसरला. भोपळ्याच्या वाणी जमिनी वरती हा पसरला. जमिनी वरती हा पसरला. थोडा पळाला पण यानं सोडलंय सैल कधी सांगा या दगडाला अक्कल येईल. बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल 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 बायकोचा बैल हा झाला बायकोचा बैल. अजून एक अंतर आहे म्हणून बस करूया पाऊस झाला काय झालं पाऊस झाला दिन दुबळ्या तू कैवारी भक्त जनांचे संकट निवारी त्या माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव त्या माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. हो पंढरीच्या विठ्ठलाचे नाव रामकृष्ण हरी जय जय राम. माझ्या पंढरीच्या विठ्ठलाचे रामकृष्ण हरी जय राम. हो पंढरीच्या विठ्ठलाचे रामकृष्ण भक्त जनाचे संकट निवारी माझ्या पंढरीच्या जय जय राम जय राम पंढरीच्या रामकृष्ण शब्दाचा मान आहे. मला बोलायचं होतं थोडस पण सगळे लोक म्हणतात सचिन बुवा तुम्ही लय बोलता म्हणतात लय लेक्चर देता. तर यंदा मी ठरवलं ऐका मी यंदा ठरवलं तुम्ही बघा सगळेजण मी यंदा ठरवलंय लेक्चर कमी द्यायचं गाणी माफ गायची कोणाला ठोकायची गाणी मी ठरवलेलं आहे कारण आवाज पण शिकवायचा अजून 7 बाकी आहेत 7 यांच्याबरोबर 2 घेतो मी यांना काळजी नका करू. तुम्हाला येईल बातमी येईल वाऱ्यासाठी येईल काळजी नका करू. शाहीर तुम्हाला पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीसाठी टोपलाभर शुभेच्छा घ्या. पुन्हा एकदा शाहीर इमानाचा मुजरा घ्या. तुमच्या कानात हुंदरी होतो
आणि तुम्हाला दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी दुसरी फेरी संपवतो. एवढी वाकडी सेवा गोड म्हणून घ्या, चांगला असेल तेवढं घेऊन जा, वाईट माझं मला परत द्या एवढी विनंती करतो. आणि सगळं वाचलो तर पुढच्या वर्षी भेट काय करणार. चला धन्यवाद बुवा, तुम्हाला पण मला समजला. दुसरी फेरी संपवतो. सगळ्यांना माझ्या सर्व कातळवाडी वासियांना, माझ्या मोरतवडे वासियांना विनायक वार, मला तुम्ही इथे या ठिकाणी बोलायला सेवे योग्य समजला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. अशीच येडी वाकडी सेवा आपली काय झाली असेल ती गोड मानून घ्या. वाईस काय व्हायला तुम्ही हसलं बुवापेक्षा मी हसवले तुम्हाला, मला निश्चितपणे गॅरंटी आहे. कालची का यांचा मी याड काढतो. थांबा तुम्ही जरा 2 तारीख येऊ द्या जवळ. हा येतो चला येतो.